नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जॉब कार्ड ऑनलाईन कसे डाउनलोड करायचं 2 मिनिटात ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि नवीन जॉब कार्ड कसे तयार करायचं तेही आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचं आहे। परंतु आपल्याकडे ऑलरेडी आपलं जॉब कार्ड असेल, आपल्याकडे नसेल तर आपण गुगलवरून वेबसाईटवरून कसे डाउनलोड करायचं ते आपल्याला बघायचं आहे। चला तर आपण आपलं जॉब कार्ड कसे डाउनलोड करायचं ते आपण बघू। क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे। क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर सर्च या बॉक्समध्ये तुम्ही काय करायचं आहे, नरेगा असं तुम्ही टाईप करून घ्यायचं आहे। नरेगा टाईप केल्यानंतर कोणत्या स्टेटमध्ये आहे तुमचं जे स्टेट असेल ते स्टेट तुम्ही सिलेक्ट करायचं। तर हे बघा 3 नंबरचं ऑप्शन आहे नरेगा। आता नरेगा महाराष्ट्र या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला फ्रंट पेजला अशी वेबसाईट दिसेल। या वेबसाईटवरती maharashtra.narega.nic.in या वेबसाईटवरती तुम्ही काय करायचं आहे, क्लिक करून द्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला वेट करायचं आहे। नेटवर्क इश्यू असल्यामुळे हे लोडिंग घेत आहे। तुमच्या मोबाईलमध्ये वायफाय असेल किंवा तुमचं 5G मोबाईल असेल तर तुमचं लवकरात लवकर होईल। तर बघा अशी वेबसाईट ओपन होईल। आता वेबसाईट ओपन झाली, महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी शेम। आता स्टेट ग्लॅन्स। आता या ठिकाणी जसं आपण महाराष्ट्र सिलेक्ट केलं, इथे महाराष्ट्रातले जेवढे डिस्ट्रिक्ट आहे अहमदनगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी असं पूर्ण महाराष्ट्रातले जेवढे जिल्हे आहेत ते जेवढे तुम्हाला जिल्हे दिसेल। आता तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, तुमचा जिल्हा निवडायचं आहे। तुमचा जिल्हा कुठं आहे ते बघायचं आहे तुम्हाला। हे बघा मी माझा जिल्हा सिलेक्ट करतो। जिल्ह्यावरती या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेज ओपन होईल। बघा आता हे द महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी असं तुम्हाला वेबसाईटचं पोर्टल ओपन होईल। आता ओपन झाल्यानंतर तुम्हाला या साईटला बघायचं आहे। हे बघा आपण जसं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केलं, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला त्या जिल्ह्यामध्ये किती तालुका आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। आता तुमचा तालुका कोणता असेल तो तालुका निवडायचा आहे। मी माझा तालुका निवडतो। तर हे बघा तालुक्यावरती क्लिक करून द्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी वेबसाईट दिसेल। आता हे बघा हे पोर्टल ओपन झाले। ओपन झाल्यानंतर तुम्हाला झूम करून दाखवतो। जेवढं त्या तालुक्यामध्ये आपण जे आपला तालुका आहे तो तालुका सिलेक्ट केला आहे। तालुका सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आपल्या तालुक्यामध्ये जेवढे विलेज असेल, जेवढे गाव आहेत ते गाव आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे। तर आपलं या ठिकाणी आपलं गाव निवडायचं आहे। गाव कुठं आहे आपलं ते निवडायचं आहे। त्या गावावरती काय करायचं आहे, क्लिक करून द्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर वेट करायचं आहे। वेट केल्यानंतर हे बघा असं आपल्याला जॉब कार्ड रजिस्ट्रेशन, तर या ठिकाणी आपल्याला भरपूर ऑप्शन दिसणार आहे। बघा व्हिडिओला स्किप करू नका। जॉब कार्ड रिलेटेड रिपोर्ट तुम्हाला काय बघायचं आहे, 1 नंबर काय असेल रजिस्ट्रेशन कास्ट वाईज, आणि दुसरं असेल जॉब कार्ड नॉट यूज, आणि तिसरं असेल जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्ट्रेशन, आणि चौथं असेल रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन रजिस्टर। तुम्हाला जर नवीन काढायचं असेल तर तुम्ही कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, या ऑप्शनवरती क्लिक करायचं। किंवा पेंडिंगला असेल तुमचं जॉब कार्ड, पेंडिंग जॉब कार्ड टू बी व्हेरीफाय असं आपल्याला या ठिकाणी बघता येणार आहे। तर आपल्याला कोणतं आपल्याला काय करायचं, आपलं जॉब कार्ड डाउनलोड करायचं तर तुम्ही रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती 4 नंबरच्या ऑप्शनवरती तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करून द्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर वेट करायचं आहे। हे बघा तुमच्या गावामध्ये जेवढी लिस्ट असेल तुमच्या नावासहित जॉब कार्ड नंबरसहित तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। असं तुमचा जॉब कार्ड तुम्हाला बघता येणार आहेत। परंतु आपल्याला या ठिकाणी फक्त नंबर दिसतंय, जॉब कार्डचा नंबर दिसतंय। तर मग आपल्याला जॉब कार्डचं प्रिंट हवी असेल तर प्रिंट कसे काढायचं हे तर आपण आपलं नंबर बघून, आपलं नाव बघून आपण एका पेजवरती लिहू शकतो। परंतु आपल्याला डायरेक्ट फॉर्मॅट डाउनलोड करायचं आहे। तर फॉर्मॅट कसं डाउनलोड करायचं, बॅक जायचं आहे। बॅक केल्यानंतर हे बघा मी बॅक केलं आहे। बॅक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्ट्रेशन।
या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर हे बघा, या ठिकाणी तुमचं नावासहित तुमचं या ठिकाणी जॉब कार्ड दिसणार आहे। आता आपल्याला काय करायचं, आपले एम्प्लॉयमेंट कार्ड आपल्याला जॉब कार्डचं कार्ड आपल्याला प्रिंट करायचं आहे। तर मग कसं प्रिंट करणार आहे, तुम्ही तुमचं या ठिकाणी बघा जॉब कार्ड नंबर आहे, त्या नंबरवरती तुम्ही काय करायचं आहे, क्लिक करून द्यायचं आहे। तुमच्या नंबरवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर हे बघा, क्लिक केल्यानंतर तुमचं हे जॉब कार्ड तुमच्यासमोर असं दिसणार आहे। आता हे तुमचं नाव, तुमचं जॉब कार्ड नंबर, तुमचं जे फॅमिली असेल ते सर्व डिटेल तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। या ठिकाणी सर्व जॉब कार्ड वगैरे तुम्हाला हे सर्व दिसेल। आता हे जसं आहे तसं तुम्ही प्रिंट करू शकता। प्रिंट केल्यानंतर तुमचं या ठिकाणी फोटो लावायचं आहे। फोटो लावल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, या ठिकाणी अथॉरिटी म्हणजे तुम्ही ग्रामपंचायतमध्ये जे ग्रामसेवक असेल त्यांचे सिग्नेचर आणि ते तुमचं थंब इम्प्रेशन या ठिकाणी तुम्ही करू घेऊ शकतात। असं या पद्धतीनं आपलं जॉब कार्ड डाउनलोड करता येते। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नवीन कसे तयार करायचं ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।